नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जे विद्यार्थी पहिलीपासून ते इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कोणतेही शिक्षण घेत असेल तर त्यांच्याकरता स्कॉलरशिप योजना ही HDFC ने आणलेली आहे। या माध्यमातून आपल्याला 15,000 ते 1 लाख रुपये वार्षिक एवढी स्कॉलरशिप मिळू शकते। नेमकी ही योजना काय आहे, या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही शंका वाटल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण HDFCच्या शिष्यवृत्तीचा परिचय करून घेऊया। HDFC बँक दरवर्षी परिवर्तन, ECSS प्रोग्राम आणि बढाते कदम स्कॉलरशिप अशा दोन मोठ्या शिष्यवृत्ती देत असते। यामध्ये गरीब, गुणवंत तसेच शिक्षणासाठी आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांकरता ही सुवर्ण संधी असते। तर या दोन्ही स्कॉलरशिप करता विद्यार्थ्यांची पात्रता काय असावी ते आपण समजून घेऊया। ECSS शिष्यवृत्तीसाठी इयत्ता पहिली ते 12वी, ITI, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, अंडर ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी हे पात्र असतात। या शिष्यवृत्तीसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। त्यासोबतच बढाते कदम शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 9वी ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी अर्ज करू शकतात। या शिष्यवृत्तीसाठी किमान 70% गुण आवश्यक आहेत। अपंग विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्यांना 60% गुण हे अपेक्षित आहेत। तसेच कमीत कमी 40% अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती खुली म्हणजेच ओपन असणार आहे। बढाते कदम या स्कॉलरशिपसाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 6 लाख रुपये असणार आहे। शिष्यवृत्तीची रक्कम ही कशी असणार आहे वार्षिक तेही आपण समजून घेऊया। ECSS शिष्यवृत्तीसाठी शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 12वी, ITI, डिप्लोमा, पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी 15,000 ते 18,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत। त्यासोबत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी 30,000 रुपये, पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांसाठी 35,000 रुपये आपल्याला दिले जाणार आहेत। त्यासोबतच इंजिनिअरिंग, फार्मसी, MBBS असे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश असणाऱ्या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये दिले जाणार आहे। तर पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 75,000 रुपये मिळू शकतात। त्यासोबत बढाते कदम शिष्यवृत्ती अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वर्षाकाठी 1 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप ही मिळू शकते। सर्वात महत्त्वाचं तर या दोन्ही स्कॉलरशिप योजनेसाठी आपण अर्ज कशा पद्धतीने करू शकता, तर आपल्याला अर्ज करण्यासाठी बडी फॉर स्टडी किंवा HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन आपल्याला अर्ज करावा लागणार आहे। या दोन्ही वेबसाईटची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तिथून आपण डायरेक्टली जाऊन या वेबसाईटवरती अर्ज करू शकता। इतर कोणत्याही वेबसाईटवरतून अर्ज हे करू नका, वेबसाईट फेक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरतूनच आपण अर्ज करावा। या दोन्ही वेबसाईटची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आता आपण पुढे बघूया। याकरता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, तर आपल्याला विद्यार्थ्याचं ओळखपत्र, मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, प्रवेशाचा पुरावा, बँक तपशील आणि गरजेनुसार अपंगत्वाचं प्रमाणपत्र आपल्याला सादर करावं लागणार आहे। ही सर्व कागदपत्रे आपल्याला स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहे। संपूर्ण फॉर्म हा नीट वाचून सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी। चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारण्याची शक्यता असते। आता आपण बघूया परिवर्तन ECSS शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2025 असणार आहे। तर बढाते कदम शिष्यवृत्तीसाठी अर्ज डिसेंबर 2025 पर्यंत हे सुरू राहणार आहे। अंतिम तारीख ही डिसेंबर एंड असणार आहे। शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक गरज या निकषावरती विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड केली जाते। आवश्यकता असल्यास विद्यार्थ्यांची मुलाखती सुद्धा घेण्यात येत असतात। स्कॉलरशिप सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षणासाठी आर्थिक अडचणीमुळे कोणाचंही शिक्षण हे थांबायला नको, त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांनी संधी दवडू नका। आपल्या ओळखीत, शेजारी कोणी असे गरजू विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवाल अशी अपेक्षा। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनल पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।